अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील माधाना येथे रोजगार हमीच्या योजनेच्या माध्यमातून नाला खोलीकरण करण्यासाठी 5 लाखांचा निधी देण्यात आलाय। मात्र नाल्याचे खोलीकरण न होता चुकीच्या पद्धतीने निधी उचलण्यात येऊन भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले। याबाबत चांदूर बाजार तालुका समितीमार्फत चौकशी सुद्धा लावण्यात आली आहे। मात्र याची गाव पातळीवर चौकशी न करता जिल्हा स्तरावर चौकशी करून भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सुयोग गोरले यांनी निवेदनाद्वारे केली आहे। गाळ खोलीकरणाकरता 5 लाख शासन मंजुरी देण्यात आला। मात्र शासन मंजुरी देण्यात आल्यानंतर गावातील काही रोजगार सेवक, अधिकारी व प्रशासनाच्या मिलीभगतांनी काही डुप्लिकेट नावे या मास्टरमध्ये दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे। यामध्ये शाळकरी काही विद्यार्थी आहेत ज्यांना चालता येत नाही, अपंग बांधव आहे, त्यानंतर जे श्रावणबाळ योजनेवाले आहेत ते सुद्धा यामध्ये आहे, जे दुसऱ्या ठिकाणी कामाला आहे ते सुद्धा यामध्ये आहे। आणि माझा प्रश्न प्रशासनाला उपस्थित झालेला आहे की एवढे मोठे रुपये येऊन नाला खोलीकरण झालेला नसून अनेक गोरगरीब माय माऊलीच्या घरात पाणी गेलेले आहे। त्यामुळे बेवारस परिवार हा रोडवर झोपलेला होता आणि एकीकडे शासन 5 लाख रुपये नाला खोलीकरण करण्याकरता देतो आणि तोच त्याच्यावरच प्रशासनाचा डोळा राहतो। नेमकं आपण काय समजावे, याची सर्व शहानिशा व्हावी, याची वरच्या लेवलवर चौकशी व्हावी आणि दोषी आढळल्यास सर्व अधिकारी आणि प्रशासनाला कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे।